मराठी वर्षातील शेवटची पापमोजणी एकादशी असे करा व्रत पूजन पहा कथा महात्म्य अन मान्यता। मराठी वर्षाची सांगता आता जवळ आली आहे। 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा आहे। विश्वावसु नामक संवत्सर सुरू होणार आहे। हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून विविध सण उत्सव व्रत वैकल्यांचा शुभारंभ होणार आहे। परंतु तत्पूर्वी फाल्गुन महिन्यात वद्य एकादशीला पापमोजणी एकादशी व्रत केले जाणार आहे। हिंदू नववर्षातील ही शेवटची एकादशी असून या एकादशीचे महत्त्वही अनन्यसाधारण असेच आहे। व्रत पूजाविधी महत्त्व महात्म्य आणि व्रतकथा जाणून घेऊया। फाल्गुन महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत। चैत्राची चाहूल सर्वांना लागली आहे। फाल्गुन महिन्यातील वद्य एकादशीला पापमोजणी एकादशी म्हटले जाते। पौराणिक कथेनुसार या एकादशीच्या व्रतामुळे जन्मांतरीच्या पापांपासून मुक्ती मिळत असल्यामुळे याला पापमोजणी एकादशी असे म्हटले जाते। या एकादशीबाबत अनेक मान्यता आहेत। होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य महत्त्व आहे। या दिवशी भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते। या दिवशी व्रत करणाऱ्यांनी श्रीमद्भागवताचे पठण केले पाहिजे असे सांगितले जाते। पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला सकाळी आणि सायंकाळी धूप दीप नैवेद्य दाखवावा। या व्रताने मनोवांछित इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे। श्रीकृष्णाने अर्जुनाला पापमोजणी एकादशीच्या व्रताबाबत सांगितले। 25 मार्च 2025 रोजी पापमोजणी स्मार्त एकादशी असून 26 मार्च 2025 रोजी भागवत एकादशी आहे। पापमोजणी एकादशीचे व्रत मनोभावे करावे। हे व्रत करणाऱ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते। श्रीकृष्णाने अर्जुनाला पापमोजणी एकादशीच्या व्रताबाबत सांगितले होते। या व्रतामुळे मनुष्याच्या मोक्षाची द्वारे खुली होतात अशी मान्यता आहे। पापमोजणी एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी एकादशीला उपास करावा।